मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका फर्स्ट व्लॉगमध्ये। तर आत्ता आमचा प्लॅन आहे की पहिल्यांदा जायचं आपल्याला कुठे जायचं आहे, निळकंठेश्वरला। त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे जर्शेश्वरला। तर आत्ता आम्ही अर्ध्या रोडमध्ये पोहोचलो आहे। बघा तुम्ही व्ह्यू चेक करा इकडचा, हे पहा, इथले रोड पहा। हे बघा इथं अवनीश, ही गाडी एक्स्ट्रीम। अवनीश हाय कर, हाय, लाईक करा, शेअर करा। भाऊला पहिलाच ब्लॉग आहे भाऊचा, सबस्क्राइब करा, फोडून टाका फुल 1 लाख करून टाका। माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर तुम्ही थोडासा सपोर्ट दाखवा। हे बघा मागून गाड्या येत आहेत। तर चला तुम्हाला भेटू आपण पुढे। तर आता आम्ही निघालोय निळकंठेश्वरला। पहिल्यांदा आमचा प्लॅन होता की पहिलं जर्शेश्वरला जायचं, जर्शेश्वरचं मंदिर मागं गेलं, पण आता आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला आहे। आम्ही पहिल्यांदा इथं जाणार आहे निळकंठेश्वर, कसं गाडी चालवतोय, आणि याच्यानंतर आम्ही जाताना जर्शेश्वरला। तर तुम्ही एकदा रोड बघा किती छान आहे इथले, किती सुंदर आहे बघा रोड। तर हे पहा तुम्ही, हे बघा अवनीश गाडी कशी चालवतोय। हे पहा इथले रोड पहा किती सुंदर आहेत। काय झालं बघा, अवनीशला गाडी येत नाही नीट चालवता। तर हे बघा तुम्ही, आम्ही आत्ता इथून चाललो आहे। तर इथले रोड खूपच मस्त आहेत। मी व्हिडिओ काढले आहेत रोडच्या, तर ब्लॉगमध्ये तुम्हाला या व्हिडिओ बघायला मिळतीलच। हे बघा अवनीश कसं गाडी चालवतोय। तर इथले रोड एकच नंबर आहे। तुम्हाला जर फिरायला यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता, खडकवासल्याच्या जवळ आहे। तुम्ही गुगल मॅपला रोड टाकून सुद्धा येऊ शकता, नाही का। तुमच्यासाठी खूप चांगलं व्ह्यू आहे इथं, मला खूप आवडलं। इथले डोंगर पण खूप छान आहे। हे पहा अवनीश गाडी कशी चालवतो। हे पहा अवनीश, निळकंठेश्वर। हे बघा इथं आम्ही हा चला जाऊ का? हा बर चालते, थँक्यू। तर आम्ही आत्ता एका बाबांना रोड विचारला आहे। कसं आहे माहिती का, ज्यांचं वय जास्त असतं त्यांना अनुभव जास्त असतो। त्यामुळं आम्ही कुठे फिरायला गेलो की जास्त करून असे बाबांना, जास्त वय असलेल्या माणसांनाच विचारतो, वयस्कर माणसांना, का तर त्यांना जरा एक्सपिरियन्स असतो नाही का जास्त आपल्यापेक्षा। तुम्ही व्ह्यू चेक करा, पावसाळ्यात पण इथं ब्लॉग येईल। तुम्ही या ब्लॉगला सपोर्ट करा, पावसाळ्यात ब्लॉग तुम्हाला मिळेल। एकदम पावसाळ्यात ढग असताना ब्लॉग मध्ये इथे धबधबे असतात। रोडला जास्त गाड्याच नाही आहेत, कमी कमी गाड्या असतात। इथं खूप मजा येते मित्रांनो। तुम्ही पण आपल्या मित्रांसोबत इथं फिरायला येत जावा, कुठेतरी फिरायला जात जावा। आणि कोण नाहीये म्हणजे जास्त असं लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये हे मंदिर। जास्त कोणाला हे मंदिर माहिती नाहीये, आणि इथं जास्त गर्दीचं नाही। बघा पूर्ण रोड रिकामा पडलाय, जास्त इथं कोणच नसतं। इथं फक्त जवळजवळचे येतात, काही काही येतात ना आमचे, पण जास्त हे मंदिर कोणाला जास्त माहिती नाहीये। जर तुम्हाला चांगला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही उन्हाळ्यात नका येऊ, पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल इथं। पावसाळ्यात तुम्ही बघसाल ना, येडे वाटत येडे। ब्लॉग मध्ये बघ ना एकदा, इकडं चालू आहे ब्लॉग बघतो। चला तर भेटू आपल्या पुढं। त्याच्यानंतर आम्ही पावसाळ्यामध्ये येतच येऊ फिरायला। पावसाळ्यामध्ये ह्याच्यापेक्षा 5 पट जास्त आनंद येईल। कारण आता कसं पहा तुम्ही कसे चेक करा, आता जे हे पहा डोंगर पहा इकडचे, हे पहा डोंगर। निळकंठेश्वरला जाताना आम्ही आत्ता या रोडने चाललोय। हा रोड थोडासा नाही का असा खडबडीत आहे, पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही चेक करा की आम्ही किती उंचावरती जाणार आहे। तुम्हाला मी तो डोंगर दाखवतो, आम्ही किती वरती जाणार आहे। आम्हाला एकच मिनिट, इथं झाडं आहेत पहा। मी तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही उंचावरती, बघा हा तो डोंगर, कसलं भारी वाटतंय। या डोंगरावरती आम्ही जाणार आहे। आणि इथं बघा विहीर, हे पहा विहीर आहे का ते अवनीश? काय असं ते वडा बिडा समजायचं ते समजून घ्या।
हे चेक करा. अरे कसं भारी. थांब एक मिनिट इथं गाडी यार प्रॉब्लेम नाही ना. थांब एक मिनिट गाडीवर. तर आता आम्ही जिथे आलो आहे तिथं तुम्ही फक्त व्ह्यू चेक करा. हे पहा इथं पाणी कसं आहे. जास्त मोबाईल नाही पुढे नेत. हे पहा. तर हा जो डोंगर आहे ना समोरचा एकदम उंच, आत्ता आम्ही त्याच्यावरती जाणार आहे. तर तुम्ही इकडचा पण व्ह्यू बघू शकता इकडच्या पाण्याचा. हे बघा पाणी किती किती मस्त वाटतंय बघा. स्पीड चेक करा. आणि इथं रोड इतका बारीक आहे. आवडीची स्पीड बघा गाडीची बघता. लय भारी. एकच नंबर इथला व्ह्यू भाई. पावसाळ्यात इथे येणार 100% इथं पावसाळ्यामध्ये येणार. इथला व्ह्यू एकच नंबर. आता आम्ही थंडीमध्ये इथं आलो आहे. दोघांचं घे ना असं. मित्रांनो बघा व्ह्यू लय भारी आहे. लय म्हणजे लय भारी. तुम्ही फक्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आम्ही तुम्हाला पावसाळ्यामधली आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवून. तुम्ही इथे धबधबे बघसाल ना, तुम्ही पण याकडे व्हिजिट करा आणि आता थंडीमध्ये सुद्धा व्हिजिट करा. थोडासा सपोर्ट करा. आम्ही तुम्हाला पावसाळ्यात सुद्धा इथं भेटू. आता थंडी आहे. थंडीत सुद्धा इतकं भारी व्ह्यू आहे ना इथं. तुम्ही ब्लॉगमध्ये बघताच आहे. पण तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्ही पावसाळ्यात सुद्धा इथे व्ह्यू पण आहे. आवडीस यांना 100% यांना कोण अडवते. मला खोटं वाटन पण आता आम्ही थंडीमध्ये आलोय. आता ऊन आहे. आता आम्ही झाडाची दे म्हणून आमच्या अंगावरती सावली आहे. पण इथं आता ऊन पडले पण आम्हाला इतकं गार वाटतंय ना इथं. एकदम थंडी. आणि मला हे माहिती होतं. मी हे बघा मी स्वेटर घालून आलोय. मला माहिती होतं इथं थंडी वाजणार आहे. आणि आवडीचं शर्ट बघा एकदम पातळ आहे. त्याला काय गार लागत असेल. तुम्ही समोरचा आता व्ह्यू चेक करा. तुम्ही फक्त रोड चेक करा. थोड्या वर्षांनी इथं आपली ड्रीम बाईक घेऊन येऊ ना रे आवडी. गावासाठी जास्तीत जास्त 2 वर्ष. खाली पाणी सुद्धा आहे. हे पहा मला दिसणार नाही बघा. थोडं थोडं दिसतंय. आवणीचा ब्लॉग. आवणीश काय खाली चाललंय का काय. आवणीश सिंहगड दाखव. तिथे सिंहगड आहे. हे बा आवणीश आपला मला घेतोय ब्लॉग मध्ये. हे पहा तुम्हाला माझ्या कव्हर वरती दिसतच असन. ही माझी ड्रीम बाईक आहे ZX-R. हे पहा हे बघून तुम्हाला गावाकडची आठवण आलीच असेल. जाऊ द्या. तर आता आम्ही आलो आहे इथं थोडंसं वरती आलोय. तर तुम्हाला हे असं नॉर्मल पाहून वाटत नसेल की इतके आम्ही वरती आहे. हे पहा मला वाटलं होतं हे मंदिर असन पण ह्याच्यापेक्षा अजून इतका डोंगर जायचं चालत. तिथं वरती गाडी नाही जात तर आम्हाला चालत जावं लागणार आहे. मला वाटत नसेल आम्ही इतक्या उंचावरती आहे. पण मागचं बी बघून पण तुम्ही हे पहा आम्ही किती उंचावरती आहे. हा जो दिसतोय तो सिंहगड आहे तुम्हाला. हा डोंगर हे पहा मी खाली दाखवलेले पाणी. म्हणजे विचार करा तुम्हाला वाटत नसेल आम्ही इतक्या उंचावरती आलो. तर हे बघा आवणीश हायकर ब्लॉग मध्ये. हे बघा आम्ही तिथं गाडी लावली बसच्या इथं. तर आता आम्ही खूप उंचावरती आहे. तर आता आम्ही अजून वरती चाललोय. चला तुम्हाला भेटतो आम्ही वरती गेल्यावरती. तर चला. या मंदिराकडे जाताना पायऱ्या आहेत पण आम्ही थोडेसे जागा वेगळे आहे. हे बघा एवढं डोंगर चढायचं आहे. तर आम्ही पायरी नाही आम्ही ऑफ रोड करणार आहे. ऑफ रोड. हे पहा इथं ऑफ रोड. तर आम्ही काही चालत नसतोय जात. आम्ही आता ऑफ रोड करणार आहे. अजून इतक्या वरती जायचंय. हे बघा इथं खूप हवा सुटली आहे. व्ह्यू पहा तुम्ही. हे पहा अवनीश थुकतोय नुसतं खाली. ते पहा आम्ही तिथं खाली गाडी लावली आहे. तो रोड जास्त चढ आम्हाला खूपच दम लागलाय. हे बघा अवनीश कसं चाललंय. हे बघा मागं बघा. तुम्हाला व्हिडिओ एवढं कळून नाही येणार. हे पहा आम्ही आलोय चप्पल घालून. नाही बघा ह्याने तर फ्लिपफ्लॉप घातली आहे. मी पण अशी चप्पल घातली आहे. आणि आम्ही पहा
अरे इथली फुलं बघ कसली भारी आहेत. फुलं बिलं मोडू नका. बजेट टूर हा 71,000 सबस्क्राईबर बघ, तू बघशील व्हिडिओ मध्ये. हे बघा आम्ही सगळ्यांना सांगतोय 71,000 सबस्क्राईबर. अरे काय अरे याचा ब्रेक नाही लागला तर हे पहा इतक्या उंचावरती, म्हणजे आम्हाला चालता सुद्धा येत नाही इतक्या उंचावरती ही गाडी. हिचा ब्रेक नाही लागला तर हा डायरेक्ट कुठे जाईन बघा. दाखव. हे बा गाडी कशी चालवतात काय माहिती इथं. हे बा इथं मुलांची सहल चालू आहे. चल 5 ते 10 मिनिटं झालं चढतोय, पण काय आता वाटतं गाडी जाईन वरती. काय गाडी बिडी वरती नाही पाहिजे बसून चालू. आता ताक पेलाय फक्त. हे डोंगर बघ. थांब 1 मिनिट. हे घर बघा इतके मोठे मोठे घर आहेत, केवढी बारीक वाटतायत बरोबर का. त्याच्या पुढे डोंगर बघा केवढा वाटतोय. आणि या डोंगराच्या समान अंतरावरती आम्ही आता थांबलोय. समान अंतर म्हणजे विचार करा. हे बघा हा डोंगर एंड व्हायला आलाय. हे पहा आम्ही किती वरती आलो असून. हे पहा आता आम्ही इथं आलोय. अख्खा रस्ता सुनसाम. हे पहा आमच्या मागे सुद्धा कोण नाहीये. हे पहा आमच्या पुढे सुद्धा कोण नाहीये. आम्ही इथं फक्त दोघंच आहे. असंच जर वातावरण असेल आणि पावसाळ्याचे दिवस असं पाऊस पडत असेल आणि असा रस्ता असेल काय वाटेल. पावसाळ्यात यायचं रे आम्ही सुद्धा. लय भारी वाटेल. लय भारी. खूपच भारी. तुम्ही एकदा फक्त येऊन बघा तुम्ही. पाहिजे असणार पाऊस. आपण एवढं म्हणतोय एकदा तरी तुम्ही येऊन बघा. 2 तरी जणांनी ब्लॉग बघितला पाहिजे रे माझा. बघतील का 2 तरी जण. 1000+ कधी बघायचे बाबा आपले. एकच व्हिडिओ तेवढी गेली 10,000 बाईकची वेगळ्या अकाउंटला. टार्गेट नेचरची काय अजून व्हायरल एक पण नाही गेली शॉर्ट. आता काय थोडंसं ब्लॉग करावं चालू म्हणून आलो इकडे फिरायला. असंच सकाळी नाही का बसलो होतो आवडीशी इथं. मनात आलं तर म्हणजे मित्रासोबत मी आलो होतो कॉलेजच्या. इकडे खाली जर्शीश्वर म्हणून मंदिर आहे तिथं. तर आवडीशी सांगितलं तर काय आवडीशी काढली गाडी आहे इकडं. आता हे दुसरं मंदिर कुठलं निळकंठेश्वर. आता इथं आलो आम्ही. ह्याच्यानंतर मग खाली एक मंदिर आहे ते जर्शीश्वर. तर आमचा तिथं पण जायचा प्लॅन आहे. जर एनर्जी असली तर जाऊ, जर एनर्जी संपली तर नाही. हे पहा तुम्ही कोणच नाही. समोरून मुलं आलीत खूप. अजून थोडंसं लास्ट एंड चढायचं आहे. मारुतीची झोपलेली मूर्ती. हे पहा किती मोठी आणि किती सुंदर मूर्ती आहे. पाय पडा अवनीश. देवाच्या पाया पडलो. हे पहा ही खूपच प्रचंड मोठी ही मूर्ती आहे हनुमानाची. दर्शन करून घ्या तुम्ही सुद्धा. चला हे पहा इथं अजून हे आहेत. हे पहा इथं कुत्र्याची अजून एक मूर्ती नाही माहिती आहे मला. तुम्हाला शिकवतोस का. ते पहा इथं काय रे काहीतरी सीन आहे काय वेगळं काय आम्हाला कळत नाहीये. तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा
काय हे काहीतरी सापच शपथ. इथे तर पूर्ण मूर्त्याच मूर्त्या आहेत. मला वाटते कलर देणं चालू आहे मूर्त्यांना. हे पहा अर्धा अर्धा कलर दिलेला आहे. आम्ही आता चढलोय एवढं मोठं डोंगर. खूपच जास्त थकलोय. ऊन पण येत आहे. मी आज तर स्वेटर घालून. खाली तर थंडी वाजत होती गाडीवरती, पण आता वरती चढले थोडंसं नाही का थंडी वाजते. सॉरी गरम होते. खाली थंडी वाजत होती. तर हे पहा मला वाटतं कलर चालू आहे या मूर्त्यांना, कारण की अर्धा अर्धा कलर चालू आहे. तर आम्ही आत्ता आलोय वरती. तर तुम्हाला ह्या मूर्ती दाखवतो. तर आता ह्याच्या आधी जायच्या आधी चप्पल काढतो. काय एक मिनिट. हे बघा इथं किती छान छान मूर्ती आहेत. काय झालं आई शपथ. काय रे भारी आहे ना. तुम्ही फक्त व्ह्यू पहा. इतकं उंच मला विश्वासच नाही बसत आहे. हे पहा किती उंचावरती आम्ही आता. हे पहा माग मंदिर. नदी बघायला कसली भारी आहे. वाकडी तिकडी सगळं. आयुष्यात कधीच इतक्या उंचावरती नाही गेलो. आयुष्यात कधीच आत्तापर्यंत. मी आता इतक्या उंचावरती आहे ना. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, पण हे जे अरे दुर्गड दिसतंय हे जे मंदिर आहे ना, हे पहा. काय मंदिराचं नाव? मंदिराचं नाव निळकंठेश्वर मंदिर. शपथ सांगतो इतक्या उंच आहे ना आता हे डोंगर. आतापर्यंत कधीच इतकं उंच बघितलं नाही मी आतापर्यंत तरी. हे पहा तर देवीची मूर्ती किती मोठी आहे. तुम्ही आमची साईज कम्पेअर करा, म्हणजे आता कशी कम्पेअर करणार. हे पहा. हा मग तुम्हाला एक कम्पॅरिझनसाठी एक सांगतो. चप्पल आम्ही इथंच काढली आहे आणि आता फक्त कम्पेअर करा. हे पहा देवी मूर्तीची साईज पहा तुम्ही फक्त. मी 6.5 असेल 6-6.5 फूट. आणि देवी बघा. आता तुम्हाला मी आत्ता ही देवी बघितलीच असेल, तर तुम्हाला आता उन्हामुळे नीट दिसली असतं. आता मी नीट दाखवतो इकडच्या कॅमेऱ्याने. तर मी आत्ता किती 6-6.5 फुटाचा असेल. आणि हे देवीची हे बघा साईज पहा फक्त. हे पहा देवीची साईज. तिकडून नेमकं ऊन येतं. हे पहा देवी किती म्हणजे एकदम किती देवी मोठी बघा. साईज पाहिलीच असेल आता तुम्ही. कॅमेरासुद्धा नीट अँगल नाही ते कॅमेऱ्याचा. इतकी मोठी आहे बघा. अवनीश तिकडे गेलाय. माझी हाईट एक 6-6.5 फूट असेल. तर इथं खूपच जास्त हे आहे तिथं नाही का मूर्ती. पण ही देवीची तर खूपच मोठी आहे. अजून हे बघा इथं गणपती आहे. आपण तुम्हाला नीट दाखवतो. हे पहा इथं गणपतीची मूर्ती दिसली असेल. तर चला भेटू आपण. अरे शंकराची पण मूर्ती खूपच मोठी आहे. शंकर भगवानाची शंकर देवाची मूर्ती आहे. आणि नंदी आहे त्यांचा. तर तुम्हाला दाखवतो मी आता नंदी किती. त्याची साईज फक्त साईज बघा. थोडेसे लांब आहेत. आता देवी इतक्या जवळ तर नाही जाता येणार, पण साईज देवीपेक्षा थोडीशी लहान असेल किंवा देवी एवढी असेल. हे पहा आवणीचा इथं ब्लॉग चालू आहे बघा. केवढी महादेवाची मूर्ती. तर चला आवणीच निघायचं का. आतमध्ये पण कुठलं तरी मंदिर आहे. हे पहा इथं सगळी माहिती आहे. सरळ नाही दिसणार तुम्हाला. सरळ दिसन. तुम्हाला मी पूर्ण माहिती दाखवतो. तुम्ही काय वाचत बसा स्क्रीनशॉट काढून. तर आम्ही जरा पुढे जातो. आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे. म्हणजे मी ह्याच्या आधी कधी ब्लॉग केला नाही. माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर काय चुकलं असेल तर माफ करा. काय नंतर सुधरण ते थोड्या दिवसांनी. आपल्याला काय ब्लॉगच करायचे पुढं. हे पहा मूर्ती. पी बघ आवणी शिता आहे खाली. हे पी. हे आवणी खोल असेल का रे पाणी. किती खोल असेल. ह्याच्यामध्ये दोरी टाकली आहे. तिकडून पाईप आहेत. काय काही इथं मोटरीचं असेल नाही का. इथं ग्रीन पाईप आहे.
असं मला वाटतं हे खोल असन थोडंसं, पण आम्हाला काय स्विमिंग येते. यामुळेच तुला येते ना स्विमिंग येते? मला पण येते, मी क्लास लावला होता 1 महिना. तर चला पुढे, दमले लागतोय आपण. हे पहा माय फर्स्ट व्लॉग टार्गेट नेचरला. ही व्हिडिओ येईन, हा व्लॉग येईन टार्गेट नेचरला. तुम्हाला मंदिराचं नाव मी परत एकदा सांगतो. हे इतकं छान मंदिर आहे. या मंदिराचं नाव वाचा, श्री नीळकंठेश्वर. हे पाहिजे आम्ही पाणी कसं पितोय. इथं ग्लासच नाही पाणी पिण्यासाठी. झालं आम्ही खूपच जमलाय. हे पहा काय झालं, भारी आहे चव. चला मी पण पाणी पितो. चव भारी का. आता टाकेरी कमी करतो का अख्खी. तर काय पाण्याची चव कशी आहे सांग. असं म्हणजे आपल्या घरचं पाणी नाही, लय भारी वाटते पाणी पिण्याचं. हलकं हलकं वाटते ना, एकदम फिल्टर होऊन आलं का एकदम हलकं पाणी वाटते. जास्त नाही पिलं. चल इकडं कुठं मंदिर